नमस्कार द्राक्ष बागेदारांनो. आज आपण द्राक्ष बागेमध्ये निम्म्यात म्हणजे निम्मी काडी पिकत्या, काडी त्या पिकून त्याच्या पुढं निम्मी पिकत्या, पण मध्येच रिंग पडलेली जाते. म्हणजे रिंग म्हणजे थोडक्यात निम्म्यात पिकत्या, निम्म्यात पिकत नाही, निम्मी अर्धी कच्ची राहत्या. काही प्रमाणात अशा समस्या तुम्हाला बघायला भेटतात. या सगळ्याला कारण काय असतं तर एक तर काडी संख्या जास्त असणे, त्याचसोबत जमिनीमध्ये वापसा कंडिशन थोडीफार प्रमाणात कमी असणे, त्याचसोबत गर्द्या पाहिजे त्या प्रमाणात सूर्यप्रकाश इथं भेटला जात नाही. अशा ठिकाणी ही समस्या येत असते. आता इथं बघू शकता, इथं काड्या थोड्या प्रमाणात हितवर पिकल्यात, इथं निम्म्या राहिल्यात. त्यासोबत इथं बघू शकता, इथं काडी निम्मी कच्ची राहिलेला आहे, ह्याच्या पुढं पिकत गेलेला आहे, अर्धी कच्ची हिरवी झालेली आहे. त्यासोबत इथं पण बघू शकता. या सगळ्यावर आपण द्राक्ष बागेमध्ये म्हणजे पूर्वीपासून शेतकरी इथं काय करतात, 0050 SOP याचा वापर करतात. याच्याने फरक पडतोच, काही अडचण नाही. ते आपण गरजेनुसार 10 ते 12 किलो एकरी या प्रमाणात सोडले जाते, म्हणजे टाकले जातात किंवा सोडले जातात, गरजेनुसार तिथं वापर करतात. यासोबत आपण पोटॅशियम सोनाटचा देखील इथं वापर करतो. त्याचसोबत आपण बुरशीनाशकांचा वापर करतो. या ठिकाणी आपण 22 आणि प्लस कांटप या 2 गोष्टीचा आपण इथं वापर केला जातो. द्राक्ष बागेमध्ये ड्रिपद्वारे सोडली जाते. त्याचसोबत काही जण व्हॅलिडामायसिनचा देखील वापर करतात. व्हॅलिडामायसिन, कासुबी यासारखे जे घटक आहेत त्याचा देखील इथं वापर केला जातो. याच्याने देखील द्राक्ष बागेमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवला जातो शेतकऱ्यांना. यासोबत आज मी सांगणार आहे बोडोमामा या ठिकाणी कसा काम करेल. या ठिकाणी आपण जर अशी समस्या असेल तर काही शेतकरी काय करतात, ही तळातली पाणी पण काढून घेतात हवा खेती राहण्यासाठी, सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे येण्यासाठी. त्याचसोबत बोडोमामा हा 0.5% जमिनीतून सोडला जातो. याच्यामुळे काय होतं, ठिबकद्वारे सोडल्यावर ना बऱ्यापैकी याचा देखील चांगल्या प्रकारे फरक जाणवला जातो द्राक्ष शेतीमध्ये. तुम्ही सोडता का नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि अशाच आपल्या नवीन नवीन माहितीसाठी आपल्या ऋतुज ग्रोवच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि धन्यवाद.